नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्रेमरच्या पद्धतीने दिलेलं एक सामायिक समीकरण कसं सोडवायचं ते आपण बघितलेले. त्याच्यामध्ये सराव संच 1.3 चे आपण बरेचसे एक्झाम्पल बघितले. आता सेम एक्झाम्पल आपल्याला सोडवायचे, परंतु ते क्वेश्चन पेपरमध्ये जे प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले ते. जर आपण सराव संचचं एक्झाम्पल चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केली असेल, सराव केला असेल, तर प्रश्नपत्रिकेमधले एक्झाम्पल सोडविण्यास आपल्याला काही अडचण येणार नाही. परंतु सराव महत्त्वाचा आहे. मग आता आपण प्रश्नपत्रिकेतले एक्झाम्पल सोडूया. सगळ्यात पहिले सप्टेंबर 2021 मध्ये विचारलेलं क्रेमरच्या पद्धतीनं दिलेले एक सामायिक समीकरण सोडवायचे, जे 3 मार्काचा प्रश्न असतो. बघूया मग. 4n + 6n = 54. दुसरं 3m + 2n = 28. मग क्रेमरच्या पद्धतीनं सोडवायचं म्हटल्यानंतर परत लक्षात आले, तुम्ही जर मागच्या 5-6 व्हिडिओ पाहिला असेल, सगळ्यात पहिले सोपं काय करायचं आहे, a1 b1 c1 a2 b2 c2 याच्या किमती आपण फिलअप करू. याच्या पहा माहिती हे a1 b1 c1 a2 b2 आणि c2. मग दुसऱ्या याच्यात d काढायचं, dx काढायचं, dy काढायचं, नंतर मग x आणि y च्या व्हॅल्यू. या जर क्रेमरचे मेथड लक्षात आलं तर दिलेल्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला 3 पैकी 3 मार्क्स पडायलाच पाहिजे. परंतु सराव महत्त्वाचा आहे. b बरोबर a1 a2 b1 b2 याच्या किमती आपण पुट अप करू. a1 ची किंमत आहे 4, a2 आहे 3, b1 आहे 6, इथं b2 आहे 2. पुढच्या स्टेप मध्ये 4 × 2 परत क्रॉस मल्टिप्लिकेशन वजा कंसात 6 × 3 म्हणजे 4 × 2 8 × 6 = 18. परत एक धन एक ऋण वजाबाकी, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या, उणे 10. त्यानंतर dx ची व्हॅल्यू काढू. dx बरोबर माहिती आहे c1 c2 b1 b2. c1 c2 दिलेले तुम्हाला. c1 किती आहे 54, c2 28, b1 b2 दिलेले तुम्हाला. या ठिकाणी तुम्ही बघू शकता b1 b2 6 आणि 2. मग 54 × 2 वजा 28 × 6. 54 × 2 वजा 28 × 6 गुणाकार करायचा. 54 दोन्ही 2 8 2 10 108 26 8 48 48 8 4 6 12 12 16. परत 168 मधून 108 गेले, खरायले 60, मोठ्या संख्येचं चिन्ह उणे 60. रूल्स ऑफ सिम्बॉल विसरायचे नाही. ज्यांना कोणाला कन्सेप्ट क्लिअर नसेल त्यांनी माझे बेसिकचे व्हिडिओ सुरुवातीचे बघायचे, ज्याच्यामध्ये रूल्स ऑफ सिम्बॉल मी अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलं. ते जर व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर चिन्हांच्या नियमाबद्दल आणि बेसिक मॅपबद्दल तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होते. dy करूया आपण. dy बरोबर तुम्हाला माहिती आहे a1 a2 c1 c2. a1 a2 ची व्हॅल्यू दिलेली तुम्हाला 4 3, c1 c2 दिलेली आहे तुम्हाला 54 28. परत क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 28 वजा 54 × 3. पुढच्या स्टेप मध्ये 4 8 32 32 2 हात चाले 3 4 2 8 8 आणि 3 11 म्हणजे त्या ठिकाणी राहतात 112 वजा 54 × 3 3 × 12 12 2 हात चाले 3 5 15 15 ने 16 162. 162 मधून 112 गेले, 6 तून 1 गेले 5 1 तून 1 गेले 0 म्हणजे किती राहतात या ठिकाणी 50. परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह उणे 50. त्यानंतर आपण d ची व्हॅल्यू काढली, dx काढली, dy. आता x बरोबर तुम्हाला सूत्र माहिती आहे dx भागिला d. dx किती आलेली आपल्याला उणे 60, d आलेली उणे 10. उणे भागिले उणे अधिक होतील, 10 सखल 60. x बरोबर आलं 6. y ची किंमत dy भागिला d. dy आलेले तुमचं उणे 50, d आहे उणे 10. उणे भागिले उणे अधिक 50 भागिले 10, 10चा पाढा 5 पाहिजे, 10 5 50. y ची किंमत आलेली 5 व तुमची उकल आलेली आहे या ठिकाणी
एक्स कॉमा वाय, पहिले एक्स ची व्हॅल्यू लिहायची म्हणजे 6, नंतर वाय ची 5. मग क्रेमरच्या पद्धतीने तुमची दिलेल्या समीकरणाची उकल निघालेली आहे 6,5. हे आपण सप्टेंबर 21 मधलं एक्झाम्पल सोडवलं. परत लक्षात ठेवायचं a1 b1 c1 नंतर a2 b2 c2 नंतर d dx dy x आणि y या स्टेप्स न गेलं तर आपल्याला सगळे एक्झाम्पल व्यवस्थित सॉल्व्ह करता येईल. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. दुसरा एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला 6x उणे 4y बरोबर उणेचे 12 कॉमा 8x उणे 3y बरोबर उणेचे 2. परत ती स्टेप्स 6x उणे 4y बरोबर उणेचे 12 8x उणे 3y बरोबर उणेचे 2. परत a1 b1 c1 a2 b2 आणि c2. या मेथडनं जर गेलं तर आपल्याला एक्झाम्पल खूप सोपं जाईल, पण प्रॅक्टिस महत्वाची. मग d बरोबर a1 a2 b1 b2. a1 a2 ची किंमत दिली तुम्हाला 6 8 b1 b2 उणेचे 4 उणेचे 3 म्हणजे 6 गुणिले उणे 3 उणे कंसात उणेचे 4 गुणिले 8. हे चिन्हाचे नियम लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. याच्यामध्ये एक चिन्ह जर हुकलं तर संपूर्ण गणित आपल्याला चुकतं. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगते की माझे बेसिक मॅथचे व्हिडिओ पहा, ज्याच्यामध्ये मी बऱ्याचशा कन्सेप्ट विद्यार्थ्यांच्या क्लिअर केलेले आहेत. साहित्रिक 18 उणेचे 18 उणे कंसात 4 8 32 उणेचे 32. मग उणे 18 उणे गुणिले उणे अधिक अधिकचे 32 32 मधून 18 गेले, खाली किती राहतात तुमचे 14. 32 18 8 8 किती 12 8 12 चला 1 झाले 2 3 2 गेले, खराला 1. मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे अधिकचे 14. पुढच्या स्टेप मध्ये आपण dx ची व्हॅल्यू काढूया. dx बरोबर c1 c2 b1 b2. c1 c2 दिलेले तुम्हाला उणे 12 उणे 2. b1 b2 दिलेले उणे 4 उणेचे 3. पुढच्या स्टेप मध्ये उणे 12 गुणिले उणेचे 3 उणे कंस उणे 4 गुणिले उणेचे 2 उणे उणे अधिक 36 वजा उणे गुणिले उणे 4 दुनी 8 म्हणजे अधिकचे 8. 36 मधून 8 गेले, खाली किती राहतात 36 मधून 8 गेले, खाली पटकन तुमच्या लक्षात यायला पाहिजे 28 राहतात. मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे अधिकचे dy बरोबर परत a1 a2 c1 c2. a1 a2 ची व्हॅल्यू दिली तुम्हाला 6 8 c1 c2 दिलेले या ठिकाणी उणे 12 उणेचे 2. परत क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 गुणिले उणेचे 2 उणे कंसात उणे 12 गुणिले 8 6 दुनी 12 उणेचे 12 उणे 82 96 उणेचे 96 या ठिकाणी उणे उणे अधिक होतील उणे 12 अधिकचे 96. मग आता 96 मधून 12 करते, मग रफ मध्ये तुम्ही वजाबाकी करून घ्यायची. 6 तून 2 गेले, खरायले 4 9 1 गेले, खरायले 8 म्हणजे 84. या ठिकाणी मोठ्या संख्येचे चिन्ह एक धन एक ऋण वजाबाकीच होणार. मोठ्यातून लहान वजा करा, मोठीचं चिन्ह द्या. मग या ठिकाणी आलेले आहे 84. मग आता d काढलं, dx काढलं आणि dy काढलं. मग आता आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. x बरोबर माहिती आहे dx डिवायडेड बाय d म्हणजे dx भागिले d. dx ची व्हॅल्यू आहे 28, d ची व्हॅल्यू आहे तुमची 14 14 1 14 14 दोन्ही
28. एक्स बरोबर आले 2. वाय बरोबर dy भागिला डी. dy ची किंमत आहे 84, डी ची किंमत आहे 14. जर 14चा पाडा पाठ असेल तर तुम्हाला डायरेक्ट भाग देता येईल, नाही तर जो पाडा पाठ आहे 7चा म्हणा 2चा म्हणा त्यानं हळूहळू भाग द्यायचा. परंतु जनरली मी तुम्हाला म्हटलेले 30 पर्यंत पाडे पाठ असणं अत्यंत आवश्यक आहे. मग 14 ने 84 ला भाग द्या. 14 1 14, 14 सखी 84. वाय बरोबर आलं 6. मग उकल येते तुमची x, y बरोबर 2,6. मग क्रेमरच्या पद्धतीने आपण दुसरं समीकरण सोडवले सप्टेंबर 2023चं. त्याच्यात उकल आलेली आहे 2,6. या दोन्ही प्रश्नपत्रिकेमधील दोन्ही एक्झाम्पल जर आपणास आवडले असतील तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ जसं तुम्ही बघितलंय त्याप्रमाणे चांगली प्रॅक्टिस करा. तर आपण या प्रश्नपत्रिकेमधील एक्झाम्पल सहजतेने आपण सोडू शकतो. पुढच्या व्हिडिओसाठी आपण लवकरच भेटू. नमस्कार.